नमस्कार मैत्रिणींनो, आज या ठिकाणी आपण मस्त झणझणीत चमचमीत बघितलं की तोंडाला पाणी सुटेल असं गावरान पद्धतीची चिकनची रेसिपी पाहणार आहोत। तुम्ही बघू शकता की किती तरीदार झणझणीत एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मी चिकन बनवलेलं आहे। आता हे चिकन कसं बनवायचं आता आपण व्हिडिओला सुरुवात करू। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी तेजस्वी चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करते। सुरुवातीला मी चिकन मीठ आणि हळद टाकून शिजवून घेतलं होतं कुकरमध्ये। त्यानंतर शिजवलं की आपल्याला काय करायचं आहे, कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे। तेल गरम झालं की सर्वप्रथम आपल्याला टोमॅटोची पेस्ट टाकायची आहे। उन्हाळ्याचा दिवस आहे त्यामुळे मी कांद्याची पेस्ट टाकली नाही, कारण कांद्याची पेस्ट टाकलं तर चिकन आहे ते जास्त ऊन आहे त्याच्यामुळे ते भाजी खराब होते, यासाठी मी फक्त टोमॅटोची पेस्ट टाकलेली आहे। ही पेस्ट तेलामध्ये तेल सुटेपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे। त्यानंतर मी तो खोबरं, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट बनवून घेतली होती मिक्सरमध्ये। ते वाटण बारीक केलं होतं। ते वाटण आता या टोमॅटोसोबत हे पण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे आणि कोथिंबीर ही आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे। त्यानंतर मी इथं घरकुलचा चिकन मसाला वापरलेला आहे, घरकुल मसाला वापरलेला आहे। तुमच्याकडे चिकन मसाला असेल किंवा कच्चा मसाला असेल तरी पण वापरा। मी इथं घरकुल मसाला वापरला आहे आणि तोही तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे। तेलामध्ये परतल्यामुळे मसाला काय होतो, भाजीत छान असा रुळतो आणि भाजीचा खमंग असा वास येतो। आता तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं आहे। याच्यामध्ये मी टोमॅटो, त्यानंतर लसूण, खोबरं, कोथिंबीरीची पेस्ट घेतली होती। आता मी इथं घरचा काळा मसाला टाकला आहे, तोही आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत। खूप खमंग असा या मसाल्याचा वास सुटलेला आहे। मसाला तेलामध्ये परतल्याशिवाय भाजीमध्ये उतरत नाही आणि भाजी खमंग होत नाही। आता इथे मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे, पण ही कलरसाठी टाकली आहे, ही जास्त तिखट नाही, कारण घरचा मसाला जास्त तिखट असल्यामुळे तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त अजून तिखट टाकू शकता। मी कमी मिडियमच टाकला आहे तिखट, म्हणजे आमच्या प्रमाणानुसार आम्ही टाकलं आहे। तुम्हाला कमी जास्त प्रमाण तुम्ही घेऊ शकता। आता ते तिखटवर असतं, कोणाचं किती तिखट असेल ना त्याचा अंदाज प्रत्येकाला येतो। त्यानंतर मी इथं कुकरमध्ये शिजवलेलं चिकन आहे ते कढईमध्ये टाकलेलं आहे आणि हे आपल्याला उकळू द्यायचं आहे। मीठ आणि हळद शिजत असतानाच टाकली होती, त्यामुळे फोडणीमध्ये टाकायचं नाही। आता हे मिक्सरच्या भांड्याला थोडं वाटण लागलं होतं, ते पाण्यासकट मी टाकलेलं आहे आणि कुकरमध्ये थोडासा रस्सा होता त्याच्यामुळे थोडं गरम पाणी टाकून मी कुकरमध्ये पाणी टाकून ते पाणी या चिकनच्या रश्श्यामध्ये टाकलेलं आहे आणि मस्त असे एकदा उलटण्याने हलवून घ्यायचं आहे। आणि आता एक 15 ते 20 मिनटं आपल्याला ही भाजी खळखळ शिजू द्यायची आहे। शिजला आहे, परंतु खूप छान अशी खमंग जर चव हवी असेल तर ही भाजी अजून 15 ते 20 मिनटं आपल्याला गॅसवरती कढईमध्ये उकळत ठेवायची आहे। जर जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडंसं 1 ग्लास किंवा अर्धा ग्लास पाणी टाकू शकता। तुम्हाला जर जास्त भाजी करायची नसेल तर तुम्ही पाणी नाही टाकलं तर चालेल। मी इथं बाकी काहीही वापरलेलं नाही, बाकी पीठ वगैरे वापरलं तर काय होतं, भाजी जास्त घट्ट होते। काही जण डाळीचं पीठ वगैरे वापरतात त्यामुळे भाजी घट्ट होते। मी इथं पीठ अजिबातही वापरलेलं नाही। तुम्ही 15 ते 20 मिनटानंतर बघू शकता की किती मस्त झणझणीत तरीदार गावरान पद्धतीने आपलं चिकनची रेसिपी बनवून झालेली आहे। तुम्ही भाकरी किंवा चपातीसोबतही खाऊ शकता, परंतु महाराष्ट्रामध्ये जास्त करून चिकनसोबत भाकरीच खाल्ली जाते। परंतु आपण ज्यावेळेस हॉटेलला जातो, काही हॉटेलला भाकरी असते किंवा काही ठिकाणी तंदूर किंवा नान दिली जाते। मस्त असं चिकन गावरान पद्धतीचं बनवून तयार झालेलं आहे। तुम्ही पण या पद्धतीने नक्की ट्राय करा। आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्ही पण बनवा या पद्धतीने। धन्यवाद।